राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी 1966 साली एक कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आला होता. त्याचं नाव होतं नई उमर की नई फसल. गाणे खूप सुंदर होते, कथानक खूप चांगलं होतं. त्याच्यातलं मोहम्मद रफीचं गाणं तर ते खूप गाजलं. खत मजरे फूल से मीत चुबे शूल से. त्याच्यानंतर आज की रात बडी शोक हसी नटखट आहे. या चित्रपटाची मला आठवण होण्याचं कारण असं आहे की स्वर्गीय प्रमोद महाजन कॉलेजमध्ये असताना राजकारण करायचे विद्यार्थी, संसदेत त्यांचंच पॅनल निवडून यायचं आणि प्रतिपक्षातलं जे पॅनल असायचं ते खूप अस्वस्थ व्हायचे आणि ते आमच्या वडिलांकडे तक्रार घेऊन यायचे. अर्थात आज जे बीड जिल्ह्यात आहे त्यापेक्षा फार वेगळं होतं असं नाही. फक्त खून खराबा होत नव्हता, पण जातीच्या भिंती होत्या. तरी पण या भिंतीच्या पलीकडे पाहण्याची लोकांची दृष्टी होती. आमचे वडील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक, सरकारी नोकर, त्याच्यामुळे राजकारण वगैरे यापासून ते दूर असायचे. आणि त्यांनी प्रमोदजीला हा पिक्चर स्वतः दाखवायला नेला. त्याचं कारण असं होतं की या चित्रपटाचा नायक असाच राजकारण करतो, असे स्वप्न पाहतो समाजाच्या विषयी, गोरगरीब जनतेविषयी. आणि राजकारणात त्याला जे अनुभव येतात, जे विदारक त्याला अनुभव येतात, त्याच्यातून तो नैराश्याने ग्रासला जातो आणि पूर्ण उद्ध्वस्त होतो. मला हा चित्रपट का आठवला याचं कारण असं आहे की असाच एक तरुण पुण्यामध्ये नैराश्याने ग्रासला आणि त्यांनी वैतागून जो एक निर्णय जाहीर केला, त्याच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे. त्या तरुणाचं नाव आहे प्रशांत जगताप. यांचा पक्ष कोणचा आहे हे मला महत्त्वाचं नाही. हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत. माझी जेवढी माहिती आहे तेवढे ते पुण्याचे महापौर देखील राहिलेले आहेत. आणि त्यांनी परवा असं सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जर एकत्र येणार असतील तर मी यातून बाहेर पडेल, मी राजीनामा देऊन राजकारण सोडेल. खूप धाडसी निर्णय. मी त्यांचं अभिनंदन केलं आणि मला लक्षात आलं या तरुणाच्या या निर्णयामागची भावना काय असावी. ती भावना अशी आहे की हे राजकारणी लोक सत्तेसाठी कधी कुणासमोर युती करतील आणि कधी कुणासमोर भांडण करतील याचा नियम नाही. आणि गोंडस नाव काय, तर जनकल्याणासाठी आम्ही हा निर्णय घेतोय. किती ढोंगीपणा हो, किती ढोंगीपणा. मग शरद पवार काँग्रेसमधून अजित पवार का बाहेर पडले? कोणतं जनकल्याण करायचं होतं का? आपल्या मागे लागलेला चौकशीचा फेरा त्यांना थांबवायचा होता? आणि आज पुणे महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा शरद पवार गटाचे हात मिळवणे. सामान्य कार्यकर्ता किती अस्वस्थ होत असेल हो. महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल, दोन भाऊ एकत्र आले, ज्यावेळेस माझ्यासारख्याने ही जाहीर भूमिका मांडली त्यावेळेस आम्हाला दरवाजापर्यंत नेऊन उभा केलं. थांबायचं असलं थांबायला निघा म्हणले. तुम्ही कोण आम्हाला एकत्र या म्हणून सांगणारे? आणि आज दोघं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा. 13 वेळा भेटी झाल्या. अरे मनाच्या गाठी पडल्या का? कारण एकाच्या पोटात दात आहेत आणि दुसऱ्याच्या पोटात, जरा सोडून द्या विषय तो. हे काय मराठी माणसाच्या कल्याणासाठी एकत्र आले असं वाटतं? यांना मुंबईची सत्ता हवी आहे. मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. मिठी नदीतला गाळ काढून कुठं कुठं मातोश्री बांधली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईत सत्ता असल्यावर आपली सुगी कुठं कुठं चांगली होईल, हाही संशोधनाचा विषय. यांना मराठी माणसाविषयी काही घेणं देणं पडलं नाही. आणि मग काय सांगितलं?
मराठी माणसा ही तुझी शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीत अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितले की आम्ही जर नाही आलो सत्तेवर तो मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला जाईल, हद्दपार होईल, मुंबई कुठं आफ्रिकेत नेऊन ठेवली जाईल. अरे किती गप्पा मारता रे, किती गप्पा मारता. सत्तेसाठी तुम्ही मुख्यमंत्र्याची दुस्ती करता, सत्तेसाठी तुम्ही युती तोडता, मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही युती तोडून महाविकास आघाडीत जातात. म्हणजे तुम्ही खाल्लं तर श्रावणी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी खाल्लं तर शेण. हा न्याय कुठला आहे? सामान्य कार्यकर्त्याचे किती ओढाताण होत असेल. यांना तत्व बित्व काही नाही. यांचं एक तत्व आहे की सत्तेवर राहायचं. त्याच्यासाठी या सगळ्या तडजोडी. मला सांगा, जे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे काय म्हणत असतील आज? अरे कार्यकर्त्यानो, 25-15च्या तुकड्याच्या मागे लागू नका रे. तुम्हाला हे 25-15चा तुकडा देतील आणि यांचे पोरं 500 रुपयाच्या बॉन्डवर 1800 कोटीची जमीन सरकारी लाटतील. कुठल्या भाबडेपणात तुम्ही वावरतायत? याला कुठलाही पक्ष अपवाद नाहीये. मला आठवतं अटल बिहारी वाजपेयीचं ते संसदेमध्ये गाजलेलं भाषण 13 दिवसाच्या सरकारनंतर त्यांनी केलं होतं. विरोधी बाकावरच्या एकाने सांगितलं की अटल तो बहुत अच्छा है लेकिन गलत पार्टी में है. इनडायरेक्टली त्यांनी अटल बिहारी वाजपेयीला ही ऑफर दिली होती की तुम्ही तुमचा पक्ष फोडा, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पंतप्रधान करू. त्यावेळेस अटलजीचं भाषण ते खूप ऐकण्यासारखं आहे, काळजावर कोरून ठेवण्यासारखं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं काळजावर कोरून ठेवा ते भाषण. ते भाषण असं होतं की खुद की पार्टी तोड़ के नया गठबंधन बना के अगर सत्ता मिलती भी है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से छूना भी पसंद नहीं करूंगा. ज्यांना तुम्ही जेलमध्ये चक्की पिसिंग करायला लावणार होतात ते तुमचे आज अर्थमंत्री आहेत. ज्यांना तुम्ही जेलमध्ये खडी फोडायला लावणार होतात ते तुमच्याकडे नागरी पुरवठा मंत्री आहेत. केवळ सत्तेसाठी काय जनतेच्या याच्यातून भलं केलंय? अजूनही अतिवृष्टीमध्ये बाधित झालेला शेतकरी मदतीची वाट पाहतोय. कुणी या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याच्यावर एक शब्द काढलाय. म्हणून म्हणलं ना की सत्तेसाठी, केवळ सत्तेसाठी नेते हापापलेले आहेत. आणि मग तत्वनिष्ठा, प्रामाणिकपणा, नेत्याशी इमानदारी हे सगळे आम्हा सामान्य कार्यकर्त्याच करायचं काय? आणि यांनी काय करायचं? यांनी सगळं सोडून द्यायचं. कार्यकर्त्यानं या भाबडेपणातून जागे व्हा. स्वतःची किंमत तुम्ही ओळखा आणि किंमत या नेत्यांकडून वसूल करायला मागे पुढे पाहू नका. नसता त्या सिंहासन चित्रपटामध्ये शेवटी पत्रकार निळू फुले वेडे होतात या राजकारणी लोकांचे डावपेच बघून. तसं वेडे होण्याची तुमच्यावर पाळी होती. आपण कुठं होतो आणि कुठं आलेलो आहोत? या राजकारणी लोकांना फक्त सत्ता पाहिजे. आपल्या नशिबी फक्त उपेक्षाच येते. आपल्या नशिबी फक्त उपेक्षाच येते. धन्यवाद.